नमस्कार शेतकरी बांधवांनो, अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम जमा व्हायला सुरुवात झाली आहे। मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून राज्य सरकारने खरीप पीक विमा 2025 मंजूर केला होता। मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वितरित करण्यात पीक विमा कंपन्या टाळाटाळ करत होत्या। मात्र आज डॅशिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक विमा कंपन्यांना थेट तोंडावर दम दिल्याने पीक विमा कंपन्यांनी आज अखेर तब्बल 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वितरित करण्यास सुरुवात केली आहे। मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम जमा झाल्याचे SMS देखील आलेले आहेत, ते आपण स्क्रीनवर पाहू शकता। मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाला आहे, मात्र काही तांत्रिक कारणाने त्यांना SMS येत नसल्याची माहिती पीक विमा कंपन्यांनी दिली आहे। मित्रांनो, पीक विमा 2025 वितरित झालेले 30 जिल्हे आपण पुढे पाहणारच आहोत, पण त्याआधी हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल किंवा इतर कोणतीही खरीप पिके असेल, अक्षरशः वाया गेली होती। त्यामुळे राज्य सरकारने तातडीने पंचनामे करत शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर केला होता। मात्र पीक विमा कंपन्यांकडून पीक विमा देण्यास टाळाटाळ होत होती। मात्र आज देवेंद्र फडणवीस यांनी कंपन्यांना दम देत आज अखेर पीक विमा वाटप करावा असा आदेश दिल्याने तब्बल 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा वितरित व्हायला सुरुवात झाली आहे। यामध्ये परभणी, बीड, धुळे, नागपूर, सातारा, अमरावती, ठाणे, पुणे, सांगली, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, बुलढाणा, पालघर, जळगाव, नांदेड, हिंगोली, अहिल्यानगर, वाशिम, त्यानंतर मित्रांनो यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, रायगड, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, रत्नागिरी, गडचिरोली, मित्रांनो या 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा झालेला आहे। शेतकऱ्यांसाठी ही होती मोठी बातमी। व्हिडिओ आवडला तर शेअर करा। धन्यवाद।